मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण उत्पादन फलन म्हणजेच प्रोडक्शन फंक्शन म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे नेमकी ती समजून घेणार आहोत. प्रोडक्शन फलन संकल्पना समजून घेण्यापूर्वी उत्पादन म्हणजे काय, तर उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणं अगर त्यामध्ये वाढ करणं होय. कोणत्याही वस्तूचं अगर सेवांचं उत्पादन करण्यासाठी 4 घटक अत्यंत आवश्यक आहेत. ते म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक. या 4 घटकापासून उत्पादन होत असतं. यामध्ये काही घटक स्थिर असतात तर काही घटक बदलते असतात. लँड, कॅपिटल, लेबर आणि एंटरप्रेन्युअर, these are the 4 factors of production. We can produce any product with the help of these 4 factors. And these 4 factors are called as a factors of production. आता उत्पादनाचे घटक जे आहेत ते उत्पादनाच्या घटकांचे स्थिर घटक आणि बदलते घटक असं 2 घटकामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतो. प्रोडक्शन implies physical conversion of raw material into goods like furniture, industrial goods, building, etc. Furniture, for example, furniture is made by wood. Wood is an input, and with the help of wood, the output furniture is made. Industrial goods, building, etc. These are the examples of the products or output. Production is the creation of utility or to increase the utility. We have already seen the production process. Okay. आता 2 घटक आहेत. आत्ताच आपण पाहिलं की स्थिर घटक आणि बदलते घटक किंवा फिक्स्ड इनपुट्स अँड व्हेरिएबल इनपुट्स. तर अल्पकाळात उत्पादन वाढीसाठी जी आदाने सहजपणे वाढवता येत नाहीत किंवा कमी करता येत नाहीत त्यांना आपण स्थिर आदाने म्हणतो. उदाहरणार्थ भूमी, यंत्रसामग्री इत्यादी ही स्थिर आदाने आहेत. अल्पकाळात समजा उत्पादन वाढवण्याची गरज भासली तर आपण एकदम भूमी किंवा जागा वाढवू शकत नाही किंवा यंत्रसामग्री लगेच बसवू शकत नाही, कारण तेवढा काळ नसतो. म्हणून त्याला आपण स्थिर आदाने असं म्हणतो. त्याच्यानंतर बदलती आदाने, व्हेरिएबल इनपुट्स. उत्पादन वाढीसाठी जी आदाने वाढवता येतात किंवा उत्पादन कमी करण्यासाठी जी आदाने कमी करता येतात त्याला आपण बदलती आदाने किंवा व्हेरिएबल इनपुट्स असं म्हणतो. उदाहरणार्थ कच्चा माल, इंधन, कामगार हे बदलत्या आदानाची उदाहरणे आहेत. कारण उत्पादन जर वाढवायचं असेल तर कच्चा माल, इंधन, कामगारांची जास्त नेमणूक करून आपण ते उत्पादन वाढवू शकतो. आता types of inputs, fixed inputs and variable inputs. What is mean by fixed input? Fixed inputs are those that can't easily to increased or decreased in a short period of time. Fixed inputs do not change as output changes, isn't it? Fixed inputs are fixed. We could not change within a short period of time. If we want to increase the production, but at that time we cannot change the fixed inputs. For example, land and machineries. Okay. Then another type is variable inputs. Variable inputs are those that can easily be increased or decreased in a short period of time. For example, labor and raw material, electricity, etc. We can change the inputs by our production. Okay. देन उत्पादन फलन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्रोडक्शन फंक्शन. आता आदानाचं प्रदानामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया जी असते त्याला आपण प्रोडक्शन फंक्शन असं म्हणतो. आदान आणि प्रदान या दोहोंमधील तांत्रिक आणि कार्यात्मक संबंध म्हणजे उत्पादन फलन होय. देअर इज अ functional and technical relationship between input and output is considered to be a production function. We can say the equation of production function is Q is equal to F. Q is a function of LK. This is the equation. Q means quantity of output म्हणजेच प्रधान परिमाण. F means फलन कार्यात्मक संबंध फंक्शनल रिलेशनशिप. L means कामगारांचे परिणाम लेबर क्वांटिटी. K means भांडवल परिणाम कॅपिटल क्वांटिटी. उत्पादन फलन म्हणजे काय, तर वेगवेगळ्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. अस्तित्वात असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा विचार करता उत्पादनाच्या वेगवेगळ्या संचापासून जी उत्पादन संख्या उत्पादन करणे शक्य असते त्या तांत्रिक परस्पर संबंधास उत्पादन फलन असं म्हणतात.
आता हेच आपल्याला इंग्लिशमध्ये तर प्रोडक्शन फंक्शन इज अ टेक्निकल रिलेशनशिप टेलिंग द अमाऊंट ऑफ आउटपुट कॅपेबल ऑफ being produced by each and every sets of specified factors of production. This definition is made by Professor P.S. Samuelson in English and Marathi. In simple words, we can say that production function means functional and technical relationship between the input and output. There is a functional and technical relationship between the input and output. उत्पादन फलनाचे प्रकार कुठले आहेत? टाइप्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. देर आर 7 टाइप्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. 7 प्रकारचे उत्पादन फलनाचे प्रकार सांगितले जातात. त्याच्यामध्ये स्थिर प्रमाणफल फिक्स्ड प्रोडक्शन फंक्शन, बदलते प्रमाणफल व्हेरिएबल प्रोडक्शन फंक्शन, रेषीय एकजिन्सी उत्पादन फलन लिनियर प्रोडक्शन फंक्शन, कॉब डगल्स उत्पादन फलन कॉब डगल्स प्रोडक्शन फंक्शन, लिओन्टी प्रोडक्शन उत्पादन फलन लिओन्टी प्रोडक्शन फंक्शन, अल्पकालीन उत्पादन फलन शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन अँड दीर्घकालीन प्रोडक्शन फंक्शन दीर्घकालीन उत्पादन फलन लॉंग रन प्रोडक्शन फंक्शन. तर अशा पद्धतीनं आपण या उत्पादन फलनामध्ये काय काय पाहिलं, शॉर्टमध्ये इन सारांश रूपानं काय काय पाहिलं. तर उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणं किंवा उपयोगितेमध्ये वाढ करणं. भूमी, भांडवल, श्रम, संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. उत्पादनाच्या आणखीन घटकामध्ये स्थिर आदाने आणि बदलते आदाने असे 2 घटकामध्ये रूपांतर करता येतं. उत्पादन फलन म्हणजे काय? उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान यातील कार्यात्मक आणि तांत्रिक संबंध म्हणजे उत्पादन फलन होय. Q इज अ फंक्शन ऑफ LK. अशा पद्धतीनं आपण उत्पादन फलन म्हणजे काय, उत्पादन फलनाचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत आणि उत्पादन फलनाचे 7 प्रकार आहेत हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.